या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सोहम, सावली आणि बबलू ताराला घेऊन घरी येतात, परंतु ते ताराला आउट हाऊसमध्येच ठेवतात. त्यानंतर तारा रडतच सोहमला मिठी मारते आणि म्हणू लागते की सोहम, मला तर असं वाटत होतं की पुन्हा आपली भेट कधी होणारच नाही. आणि त्यावेळी सोहम म्हणतो की तारा, आपल्या दोघांनाही सावली वहिनीचे आभार मानायला हवे, कारण तिच्याचमुळे हे सगळं काही शक्य झालं आहे. आणि ते ऐकून तारा सावलीकडे पाहतच राहते. त्यानंतर बबलू तिला विचारतो की सावली वहिनी, आता पुढे काय करायचं? तर सावली म्हणते की ते मलासुद्धा माहीत नाही आहे, पण विठुरायाने आपल्याला इथपर्यंत मार्ग दाखवला आहे ना, मग तो पुढेसुद्धा नक्की मार्ग दाखवेल. पण आता आपण जे काही करू ना, ते सावधपणे करायला हवं, कारण तारा मॅडम गायब झाल्या आहे त्या गोष्टीमुळे तिकडे गोंधळ उडाला असेल आणि तो गोंधळ आपल्या घरापर्यंतसुद्धा येणार. त्यामुळे आता आपल्याला घरी जायला हवं. आणि त्यावर सोहम आणि बबलूसुद्धा हो म्हणतात. आणि मग सोहम ताराला सांगतो की तू इथेच थांब, स्वतःची काळजी घे. आणि मग ते तिघेजण तेथून बाहेर पडतात. तर दुसरीकडे तो जोकर, जो सावलीला धमकी देत असतो, त्याने एका फळ्यावर सारंग आणि सावलीचं नाव लिहिलेलं असतं. आणि मग तो हसतच म्हणत असतो की सावली, आता मी तुझ्या सारंगला संपवून टाकणार. पण तितक्यात एक व्यक्ती त्याच्या पाठीमागून येते आणि ती त्या जोकरच्या डोक्यावर गन लावते. त्यामुळे तो घाबरून पाठीमागे वळून पाहतो, तर त्याच्यासमोर अस्मी उभी असते. ती रागातच म्हणत असते की तू तोच आहे ना रे, जो माझ्या सारंगच्या जीवावर उठलाय. आणि हे ऐकून तो जोकर मोठमोठ्याने हसू लागतो आणि मग अस्मीसुद्धा हसायला सुरुवात करते. त्यानंतर तो जोकर त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क काढतो, तर तो त्या अस्मीचा बॉयफ्रेंड आकार असतो. तो हसतच अस्मीला जवळ घेतो, त्यामुळे अस्मी घाबरते. पण ती नाटक करत म्हणत असते की खरंच मी तुला खूप मिस केलं. तर तो आकारही म्हणत असतो की अस्मी, मलासुद्धा तुझी खूप आठवण येत होती, किती दिवस मी तुझी वाट बघत होतो. आणि बघ, आता सगळं काही तू ठरवल्याप्रमाणे होत आहे. आणि त्यावेळी अस्मीसुद्धा हसतच म्हणते की हो आकार, आता लवकरच ती सावली सारंगच्या आयुष्यातून निघून जाईल आणि मग त्यानंतर आपल्याला जे हवं ते मिळेल. तर तो आकार म्हणत असतो की अस्मी, आता काय हवं आहे तुला? बघ, मी तुझ्या सांगण्यावरून तुला त्या जगन्नाथच्या तावडीतून सोडवलं, त्यानंतर तुझ्यासाठी डिटेक्टिव्ह झालो आणि आता हे सगळंसुद्धा करतोय. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर तुझं आणि सारंगचं लग्न झालं ना, तर मला मात्र विसरून जाऊ नको. आणि त्यावरती अस्मी नाटक करत हसत म्हणते की हे कसं शक्य आहे? मी तुला विसरून जाईल का? एकदा का माझं आणि सारंगचं लग्न झालं की मी त्याला खूप त्रास देईल आणि मग एक दिवशी कंटाळून तो मला घटस्फोट देईल. आणि मग त्यावेळी मी त्याच्याकडून ॲलिमनी म्हणून खूप सारे पैसे आणि प्रॉपर्टी घेईल आणि मग आपण दोघे आयुष्यभर आनंदाने राहू. आणि हे ऐकून तो आकारही खुश होतो आणि अस्मीला मिठी मारतो. मात्र अस्मी त्याला देखील कसं आपल्या मार्गातून बाजूला करायचं याचाच विचार करत असते. त्यानंतर आपण पाहतो की भैरवी तिलोत्तमाच्या घरी येते. ती खूप चिडलेली असते आणि दरवाजात उभी राहून मोठमोठ्याने तिलोत्तमाला हाका मारू लागते. तिचा आवाज ऐकून घरातील सगळेच जण बाहेर येतात. तिलोत्तमा हसतच विचारते की काय गं, काय झालं? आता माझ्या दारात कशासाठी आली आहेस तू? आणि त्यावेळी भैरवी म्हणत असते की तुला चांगलंच माहीत आहे मी इथे का आली येते. तर तिलोत्तमा म्हणते की हे बघ, मला काही माहिती नाही आहे. त्या दिवशी जेव्हा मी तुझ्या घरी आले होते तेव्हा तर तू माझा अपमान करून मला बाहेरचा रस्ता दाखवला ना, मग आता इथे यायला तुला लाज वाटली नाही का? आणि त्यावेळी भैरवी म्हणते की मी इथे स्वतःच्या मर्जीने आलेली नाही आहे, मी इथे माझ्या ताराला शोधण्यासाठी आली आहे, कारण माझ्या मुलीला तुझ्या या मुलाने पळवून नेलं आहे. आणि हे ऐकून मेहेंदळेंना तर मोठा धक्काच बसतो. पण तरीही सारंग आणि नील भैरवीला म्हणत असतात की हे बघा, आपले खूप जुने संबंध आहेत, तुम्ही असा आमच्यावर अविश्वास दाखवू नका, वाटेल ते आरोप करू नका. सोहम असं कधीच करणार नाही, आपण शांतपणे बसून बोलूयात. चंद्रकांतसुद्धा भैरवीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. पण तिलोत्तमा त्या तिघांनाही शांत राहायला सांगताना म्हणते की या बाईसोबत असं बोलायचं नाही, कारण हिला साधी प्रेमाची भाषा कळतच नाही. आणि ते ऐकून भैरवी म्हणते की हे बघ तिलोत्तमा, मला फक्त माझी लेक हवी आहे आणि मला माहिती आहे तुझ्याच लेकाने तिला भर हळदीतून पळवून नेलंय. पण तिलोत्तमा म्हणते की माझ्या मुलावर वाटेल ते आरोप करायचे नाही, माझा मुलगा माझ्या शब्दाच्या बाहेर नाही आहे. आणि तुझी लेक हळदीतून पळून गेली यात तुझे संस्कार दिसून येतात. अगं, ती शेवटी तुझी लेक आहे अशी
वागणारच होती. आणि हे ऐकून भैरवी खूप चिडते. ती तिलोत्तमाला म्हणू लागते की माझ्या संस्कारांबद्दल तू बोलू नको. मी माझ्या ताराला कोणत्या संस्कारांमध्ये वाढवलं आहे मला चांगलंच माहिती आहे आणि मला खात्री आहे माझी तारा आत्ता देखील याच घरात आहे. आणि मग ती तिच्या माणसांना घराची झडती घ्यायला सांगते. पण तिलोत्तमा तिला थांबवत म्हणते की हे माझं घर आहे, धर्मशाळा नाही. आणि जरी तुझी मुलगी इथे आली असती ना तरी मी तिला घरात ठेवून घेतलं नसतं, कारण ती तुझी मुलगी आहे. आणि ज्या बाईला इतक्या वर्षांच्या मैत्रीची किंमत नाही त्या बाईच्या मुलीचा मी कधीच स्वीकार करणार नाही. आणि हे ऐकून भैरवीसुद्धा चिडत्याने म्हणते की तिलोत्तमा, आता मी फक्त तुला इतकंच सांगते, जर चुकूनही मला कळलं ना की तारा इथे आहे तर मग मी तुला सोडणार नाही. आत्तापर्यंत तू माझी मैत्री बघितली, पण यापुढे माझी दुश्मनी बघशील. आणि मग ती तेथून निघून जाते. पण या सगळ्या प्रकारामुळे सावली, बबलू आणि सोहम खूप घाबरलेले असतात. त्यानंतर सारंग त्या तिघांकडे जातो. तो म्हणत असतो की तारा पळून गेली, मग तिने सोहमसोबत कॉन्टॅक्ट का नाही केला. तर सोहम म्हणत असतो की दादा ते मलाही माहीत नाही. त्यामुळे सारंग घाबरून म्हणतो की ती आत्महत्या वगैरे करायचा प्रयत्न तर नाही ना रे करणार. तर सोहम पटकन म्हणतो की नाही रे दादा, मी ओळखतो तिला. आणि त्यावेळी सारंग म्हणतो की हो ते पण आहेच म्हणा, ती असं काही नाही करणार. पण मग तो विचार करत असतो की तारा तिच्या हळदीतून पळून गेले तरीसुद्धा तिने सोहमसोबत कॉन्टॅक्ट का नाही केला, ती इथे का नाही आली. आणि मग तो सोहम, बबलू आणि सावलीकडे बघत विचारतो की तुम्ही तर तिला पळवून नाही ना आणलं. पण त्यावर ते तिघेजण काहीच उत्तर देत नाही, खाली मान घालून उभे राहतात. तर सारंग सावलीजवळ जात तिला पुन्हा तोच प्रश्न विचारतो. पण सावली काही बोलणार त्याआधी सारंग स्वतःच असं म्हणतो की नाही, माझा तुझ्यावर विश्वास आहे. मला खात्री आहे की तू माझ्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. आणि ते ऐकून सावली तर घाबरूनच खाली मान घालते. आणि मग सारंग तेथून निघून जातो. तर हे तिघेजण खूपच घाबरलेले असतात. आपण दादाचा विश्वासघात केला आहे, आता त्याला कसं सांगायचं याचीच सोहम, बबलूला भीती वाटत असते आणि त्याचसोबत सावलीला सुद्धा. दुसरीकडे ती अस्मी आणि ऐश्वर्या बोलत असतात. ऐश्वर्या तिला सांगत असते की तो सोहम कधीच तिलोत्तमाच्या विरोधात जाणार नाही. तर अस्मी विचारते आणि ती सावली. तर ऐश्वर्या हसतच म्हणते की अगं तिच्यात तेवढी हिंमत आहे का. आणि जे झालं ना ते बरंच झालं. आता जरी सोहमचं आणि ताराचं लग्न झालं तरी त्यांचं लग्न मोडण्यासाठी आपल्याकडे खूप कारणं आहेत. त्यामुळे आता या घरात पाळणा हलण्याचा प्रश्न उरतच नाही. सगळे पत्ते बरोबर माझ्या बाजूने पडतायत. आणि हे ऐकून अस्मी म्हणते की मॅडम हे तर सगळं तुमचं झालं, पण माझं काय, माझं आणि सारंगचं लग्न कधी होणार. आणि त्यावर ऐश्वर्या रागातच म्हणते की तुला संधी दिली होती पण तुला काहीच करता आलं नाही. तू ना फेल झालीस, या घरात तुझं काहीच अस्तित्व नाही आहे. त्यामुळे तू आता लवकरात लवकर इथून निघून गेली ना तर बरं होईल. आणि हे ऐकून अस्मीसुद्धा खूप चिडते आणि ती ऐश्वर्याचीच लायकी काढते. ती म्हणत असते की मला वाटलंच होतं तुझ्यासारखी बाई हेच बोलणार, पण माझ्या लायकीपेक्षा तू स्वतःची लायकी बघ. आणि हे ऐकून ऐश्वर्या चिडून म्हणते की माझी लायकी काढायची नाही, कारण मी मेहेंदळेंची सून आहे आणि तू कोणीच नाही. त्यामुळे पाहुण्यासारखी आली आहेस ना तर 4 दिवस राहा आणि निघ इथून. आणि त्यानंतर ती स्वतःच तेथून बाहेर पडते. तर अस्मी म्हणत असते की काय बाई आहे, मला जायला सांगितलं पण स्वतःच निघून गेली. दुसरीकडे जगन्नाथ आणि अलका हसतच असतात आणि आता भैरवीची काय अवस्था असेल याचाच विचार करत असतात. आणि मग ते ठरवतात की भैरवीला फोन करायचा. आणि मग ते मुद्दाम भैरवीला कॉल करतात. भैरवी रागातच कॉल रिसीव करते. तर जगन्नाथ नाटक करत म्हणत असतो की काय परजीवी, तुमच्याबद्दल एक बातमी कळली, ती खरी आहे का. मला असं कळलं की तुमची मुलगी तिच्या हळदीतून पळून गेली. आणि हे ऐकून भैरवी रागातच म्हणते की कळलंय ना तुला, मग फोन कशासाठी केलाय, जखमेवर मीठ सोडायला. तर जगन्नाथ म्हणतो की तुमचं तर गेंड्याचं कातडं आहे, एवढ्याशा गोष्टीने जखमेवर मीठ चोळलं जाईल का. पण मला तर असं वाटतं आता लवकरात लवकर ताराने त्या सोहमसोबत लग्न करावं, म्हणजे तुमच्या जखमेवर चिमूटभर का होईना मीठ पडेल. आणि मग तो हसतच फोन ठेवून देतो. भैरवी मात्र खूप चिडलेली असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.